पाहण्याचा प्रयत्न करूयात. खर तर सीतादेवींबद्दल बोलणं याची खरं माझी पात्रता नाहीये, परंतु बोलून काहीतरी शुद्धीकरण थोडंफार अपेक्षित आहे माझं स्वतःच. मी प्रयत्न करते. प्रार्थनेने सुरुवात करूया. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिन् इति नामिने. नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा. आपण सीता नवमी निमित्त सीतादेवींचं जीवनचरित्र पाहण्याचा प्रयत्न करूयात. तर आपल्याला माहिती आहे की शक्ती आणि शक्तिमान या दोन गोष्टी आहेत. तर शक्तिमान म्हणजे पुरुष किंवा श्रीराम किंवा श्रीकृष्ण यांना आपण सर्व शक्तिमान असं संबोधतो. आणि त्यांच्या शक्ती म्हणजे राधाराणी आहेत, सीतादेवी आहेत. तर शक्ती आणि शक्तिमान हे अभिन्न आहेत, म्हणजे त्यांना आपण वेगळं करू शकत नाही. कारण वेगळं करण्याचा प्रयत्न केला, जसा रावणाने केला, शूर्पणखेने केला, तर मग त्यांची काय अवस्था झाली आपण ते पाहू शकतो. त्यामुळे शक्ती आणि शक्तिमान हे अभिन्न आहेत. आणि आपण म्हणतो ना की एखादा व्यक्ती हा शक्ती असल्याशिवाय त्याला शक्तिमान आपण म्हणूच शकत नाही. जसं एखाद्याकडे बुद्धी आहे, बुद्धी नसेल तर आपण त्याला बुद्धिमान किंवा बुद्धिमान असं म्हणूच शकत नाही. ज्ञान नसेल तर ज्ञानवान म्हणता येत नाही, धन नसेल तर धनवान म्हणता येत नाही. तर त्याच पद्धतीने शक्ती नसेल तर शक्तिमान आपण संबोधू शकत नाही. तर असे आपले श्रीकृष्ण, असे आपले श्रीराम, तर यांच्यामध्ये शक्ती म्हणजे सीतादेवी, राधाराणी यांच्याशिवाय ते अपूर्ण आहेत हे आपण समजून घेऊ शकतो. त्यामुळं त्यांचं अभिन्नत्व हे फार महत्वाचं आहे. आता श्रीराम आणि सीतादेवी, तर शक्ती आणि ह्या सर्वश्रेष्ठ शक्तिमान आणि सर्वश्रेष्ठ शक्ती आहेत. तर ह्या आपल्या भौतिक कल्पनेच्या पलीकडच्या दिव्य आहे त्यांचं स्वरूप. त्यामुळे त्यांचा जन्म देखील दिव्य असाच आहे. जसा श्रीराम किंवा श्रीकृष्णांचा जन्म दिव्य आहे, तसंच त्यांच्या नित्य संगिनी राधाराणी आणि सीतादेवी यांचा जन्म देखील दिव्य आहे. आपण पाहू शकतो की राधाराणी या एक म्हणजे कमळाच्या 1000 पाकळ्या असलेल्या कमळाच्या ह्याच्यामध्ये त्या वृषभानू महाराजांना सापडलेल्या आहेत. तसंच सीतादेवी देखील जेव्हा यज्ञस्थली मध्ये जेव्हा ती सुरुवात करणार असतात जनक राजा, तर तेव्हा ते नांगर फिरवायला ते सुरुवात करतात. तर तिथं त्यांना एक छोटस बाळ, ही मुलगी सापडते आणि त्यामुळं त्यांचं नाव सीता आहे. तर साक्षात भूमीतून त्यांचा उद्गम आहे, भूमिदेवींच्या त्या पुत्री आहे, म्हणून त्यांचं नाव भूमिजा आहे. ज्या म्हणजे जन्मलेल्या, म्हणजे भूमीपासून त्या जन्मलेल्या आहेत म्हणून भूमिजा. त्याच्यानंतर जनक राजाच्या, जनक ही पदवी आहे ऍक्च्युली, तर जनक हे सूर्यवंशी राजा आहे. म्हणजे ऍक्च्युली रामचंद्रांच्याच कुळामध्ये जेव्हा म्हणजे आपण पाहतो की इक्ष्वाकू राजा वगैरे, आणि नंतर ते जेव्हा अजून एक त्याला एक स्ट्रीम किंवा एक फाटा फुटला,
तर तेव्हा मग हे जनक राजांचं जे वंशावली आहे तर ती सुरू होते. तर ती ही जनक ही पदवी आहे, जनतेचं रक्षण करणारे किंवा जनतेचे खऱ्या अर्थाने राजा या स्वरूपामध्ये. तर असे सूर्यवंशी राजा शिरध्वज यांना त्या भूमीमध्ये त्या सापडलेल्या आहेत. तर या जनक राजाच्या पुत्री म्हणून त्यांचं नाव जानकी आहे. त्याच्यानंतर विदेह हा हे ते राज्य आहे आणि म्हणून त्यांचं नाव वैदेही देखील आहे. आता विदेह याचा दुसरा अर्थ आहे की शारीरिक भावांच्या पलीकडचं, म्हणजे ज्यांचं चेतना ही सतत आध्यात्मिक असते, तर त्यांना म्हणायचं विदेह. असे हे जनक राजा आहेत आणि अशी त्यांची मुलगी वैदेही, जी देखील या शारीरिक स्तरावरती नसून आध्यात्मिक स्तरावरती आहे, म्हणून वैदेही. मिथिला नगरीतल्या म्हणून मैथिली. तर अशी प्रमुख नावे आहेत सीतादेवीची: सीता, भूमिजा, जानकी, वैदेही, मैथिली. तर शिरध्वज हे त्यांचे पिता किंवा त्यांचे जनक महाराज. तर यांच्या ह्या सीतादेवी आणि उर्मिला या त्यांच्या पुत्री आहेत. तर आणि त्यांचे जे छोटे भाऊ आहेत कुशध्वज, तर त्यांच्या देखील दोन मुली आहेत, मांडवी आणि श्रुतकीर्ती. ज्यांचा आपण पाहू शकतो की जेव्हा सीतेचा विवाह होतो रामचंद्रांबरोबर, तेव्हा मग उर्मिलाजींचा विवाह लक्ष्मणजींबरोबर होतो, मांडवी देवींचा विवाह भरतजींबरोबर होतो आणि श्रुतकीर्ती या शत्रुघ्न जींबरोबर विवाहबद्ध होतात. तर आता ही जन्माची कथा स्वतः प्रत्यक्ष सीतादेवी या कुणाला सांगतायत, तर अनसुया मातेला सांगतायत. जेव्हा वनवासामध्ये चित्रकूट इथं ते वास्तव्यास होते, राम, लक्ष्मण आणि सीताजी, तर तेव्हा अत्री मुनींच्या जेव्हा आश्रमात ते जातात, तर अत्री मुनी हे राम आणि लक्ष्मणजींबरोबर चर्चा करतायत आणि अनसुया देवी ज्या पतिव्रता आहेत, म्हणजे त्यांचं पातिव्रत्य इतकं मोठं आहे की जेव्हा गंगादेवी या देखील त्यांचं पाणी आटायला लागतं, तर तेव्हा त्यांचं पुनरुज्जीवन त्यांच्या पातिव्रत्यांनी त्यांनी केलेलं आहे. तर अशा या अनसुया देवी, तर त्या सीतादेवींबरोबर स्त्री धर्माची चर्चा करतात की एक पतिव्रता स्त्रीनी कसं तिचं आचरण असलं पाहिजे, तर याचं त्या मार्गदर्शन करतायत. आणि सीतादेवी त्या अगदी म्हणजे खूप छान पद्धतीने ते श्रवण करतायत. आणि मग सीतादेवींना त्या रत्न, फुलमाळा असे उपहार देऊन, म्हणजे सौभाग्य अलंकार देऊन मग त्यांना त्या भेटीमध्ये देतात. आणि त्यावेळी सीतादेवी स्वतःच्या जन्माची ही कथा अनसुया मातेना सांगतायत. तर असे हे राधाकृष्ण, सीताराम, लक्ष्मीनारायण की ज्यांचं जे शक्तिमान स्वरूप आहे, तर ते त्यांच्या शक्तीमुळेच ओळखलं जातं. म्हणून आपण संबोधन करताना आधी शक्तीचं संबोधन करतो, राधा, सीता, लक्ष्मी, आणि मग शक्तिमानचं संबोधन करतो. तर हे नित्यसंगी आहेत. म्हणजे राधाराणी म्हणा, सीतादेवी म्हणा, तर हे भगवंतांचे त्यांच्या नित्य लीला चालू आहेत त्यांच्या शाश्वत धामामध्ये. तसंच साकेत अयोध्येमध्ये सीता आणि राम यांच्या नित्यलीला चालू आहेत. परंतु जेव्हा ते या भौतिक संसारामध्ये प्रकटतात, धर्म संस्थापना हा त्यांचा मुख्य त्यांचं कार्य करण्यासाठी, तेव्हा ते अगदी प्रथम भेट असल्यासारखं ते त्यांचं भावना असतात. म्हणजे आपण पाहू शकतो की राधाराणी जेव्हा वृषभानूंच्या महलामध्ये रावळ येत त्यांचा जन्म होतो, तर तेव्हा त्या असं डोळे बंद करून, किंवा एखादा आपण म्हणतो ना एखादं बाळ की ज्याला ऐकू येत नाहीये किंवा काही दिसत नाहीये, अशा पद्धतीचा त्यांचा आविर्भाव असतो. आणि मग जेव्हा श्रीकृष्ण तिथं त्या पाळण्याच्या इथे येतात, तर तेव्हा मग त्या डोळे उघडतात आणि प्रथम दर्शन त्या श्रीकृष्णांचं घेतात. म्हणजे हे अशा नित्यसंगी आहेत की त्यांना
दुसरं कुठलंच गोष्ट म्हणजे श्रीकृष्णांशिवाय, रामचंद्रांशिवाय त्या दुसरा कुठलाच विचार करू शकत नाही. आणि त्यांचा उद्देश इथं येण्याचा तर तेच आहे की सातत्यानं कुणाचं स्मरण करायचंय, तर श्रीकृष्णांचं, श्रीरामांचं. तर त्या पद्धतीने मग राधाराणी प्रथम ते दर्शन देतात आणि मग त्यावेळी म्हणजे नारद मुनींच्या आज्ञेवरनं श्रीकृष्णांना तिथं बोलवलं जातं. कारण काहीच ऐकत नाहीयेत, काहीच म्हणजे कसलाच रिस्पॉन्स देत नाहीयेत. तेव्हा वृषभानू महाराज आणि कीर्तिदा देवी यांना जेव्हा काळजी वाटते, तेव्हा मग नारद मुनी सांगतात की श्रीकृष्णांना इथं बोलवा. आणि मग जेव्हा ते म्हणजे तशी अरेंजमेंट करतात, तेव्हा मग राधाराणी प्रत्यक्ष प्रथम दर्शन श्रीकृष्णांचं घेतात. तर त्याच पद्धतीने जेव्हा अ, विवाह विवाहाचा समय असतो, म्हणजे विवाहाची वेळ असते, तर त्यावेळी प्रथमतः म्हणजे विवाहाच्या आदल्या दिवशी रामचंद्र आणि सीतादेवींची पहिली भेट होते. आणि प्रथम भेट असल्यासारखं म्हणजे ते एकमेकांच्या बरोबर ते भावना त्यांच्या व्यक्त होतात. तर अशा पद्धतीने जेव्हा या भौतिक संसारामध्ये ते प्रकट होतात, तेव्हा ते इथल्या पद्धतीचे त्यांचे आपण लीला त्या पद्धतीच्या पाहू शकतो. तर आपण पाहू शकतो की म्हणजे हा जो विवाहाचा प्रसंग आहे, तर याच्यामध्ये आपण श्रीरामचंद्रांच्या ज्या लीला आहेत, तर त्या श्रीकृष्णांहून कशा भिन्न आहेत, तर श्रीकृष्णांच्या ज्या लीला आहेत त्या अशा खोडकर बाळाच्या किंवा एका खोडकर मुलाच्या बाललीला असं आपण भरपूर पाहू शकतो. परंतु रामचंद्रांच्या ज्या लीला आहेत, तर त्याच्यामध्ये जरी त्यांच्या बाललीला असल्या तरी एक जबाबदार व्यक्तिमत्व म्हणून रामचरित्र आहे. त्यामुळे आपल्याला कम्पॅरेटिव्हली तितक्याशा बाललीला आपल्याला तिथं पाहता येत नाही. मग जेव्हा रामचंद्रांचा जन्म, त्याच्यानंतर ते गुरुकुल मधून जेव्हा येतात आणि दशरथ महाराज आणि ते हे सगळे लहान त्यांचे सगळे पुत्र त्यांच्या आणि एक प्रकारे एक आनंद सोहळा आहे. तर त्यावेळी विश्वामित्र मुनी दरबारात येतात आणि म्हणतात की मला तुमचे राम हवेत. आणि मग दशरथ महाराज म्हणतात की माझ्या म्हणजे हा राम कशासाठी हवेत तुम्हाला, तर एवढ्या मोठ्या राक्षसांच्या विरुद्ध युद्ध करून तर त्या राक्षसांच्या बरोबर युद्ध करण्यासाठी माझा एवढा छोटा मुलगा तुम्हाला कसं काय बरं मी देऊ, मी स्वतः येतो. आणि तुमच्या ज्या काही समस्या आहेत त्या राक्षसांमुळे उत्पन्न झालेल्या, खरं तर विश्वामित्र मुनी स्वतः तेवढे सक्षम आहेत की या राक्षसांचा ते प्रतिकार करू शकतील. परंतु एक क्षत्रिय किंवा ब्राह्मण धर्म म्हणून ते ते करू शकत नाही. आणि मग ते रामचंद्रांना नाही, मला तुम्ही नाही तर रामचंद्रच हवेत असं म्हणून जेव्हा ते म्हणतात आणि संतप्त होतात खऱ्या अर्थानं, तेव्हा वसिष्ठ मुनी दशरथ महाराजांना म्हणतात की तुम्ही अगदी निर्धास्तपणे श्रीरामचंद्रांना त्यांच्या सोबत पाठवा. आणि मग ते छोटे असे बालक राम, 12 वर्षाचे राम त्यांच्या सोबत जातात. आणि जसं आपण म्हणतो ना, पान आपण जेव्हा एखादं कुणाला देतो तर ते सुपारीच्या शिवाय देतच नाही, तसंच राम तिथे लक्ष्मणजी असतातच. त्यामुळं म्हणजे बाय डिफॉल्ट लक्ष्मणजी सुद्धा रामचंद्रांबरोबर विश्वामित्र मुनींसोबत जातात. आणि खर तर विश्वामित्र मुनींचा उद्देश हा म्हणजे त्या सगळ्या राक्षसांना मारणं हा दुय्यम उद्देश आहे. तो काही फार महत्वाचा उद्देश नव्हता. तर सगळ्यात महत्वाचा उद्देश म्हणजे या जनक राजाची जी पुत्री आहे जानकी, सीतामाई, तर यांचा विवाह हा रामचंद्रांबरोबर व्हावा हा मुख्य त्यांचा उद्देश असतो, ज्यासाठी ते रामचंद्रांना स्वतःसोबत घेऊन जातात.
आणि मग आदल्या दिवशी म्हणजे ऍक्च्युली घेऊन जातात तेव्हा असं नाहीये की सीतादेवींचा विवाह सोहळा आहे आणि त्या विवाह सोहळ्याला म्हणून जायचंय असा उद्देश तो नसतो. तर सीतादेवी सुद्धा तितक्याच म्हणजे आपण पाहू शकतो की त्यांचं लहानपण जर पाहिलं तर हा जो शिवधनुष्य आहे, तर शिवधनुष्य जेव्हा विष्णू आणि शिवजी यांचं संभाव्य युद्ध होतं, तर त्यावेळी हे युद्ध कशानेच थांबत नसतं. तेव्हा सगळे जे देवी देवता आहेत ते मध्ये पडतात आणि ते युद्ध थांबवतात. आणि मग शिवजींचा हा जो धनुष्य आहे तर तो या जनक महाराजांच्या या कुळामध्ये तो तिथे त्यांच्या दरबारामध्ये तो एक कुल परंपरेने तो आलेला असतो. आणि तो शिवधनुष्य या सीतादेवी जेव्हा लहान असतात, म्हणजे अगदी त्यांच्या विवाहाच्या वेळी त्या 6च वर्षाच्या असतात, तर तेवढ्या लहानपणी अगदी सहजपणे त्या या शिवधनुष्याबरोबर खेळतात आणि अगदी सहजपणे त्या उचलत असतात. हे जेव्हा जनक महाराज पाहतात तर तेव्हाच ते ठरवतात की या मुलीसाठी योग्य वर कोण हवाय, तर जो तितक्याच ताकदीचा असू शकेल. म्हणून त्यांनी असा एक नियम ठेवलेला असतो की जो कोणी हे शिवधनुष्य उचलू शकेल, कारण हा शिवधनुष्य दरबारात आणण्यासाठी जवळजवळ हजारो मनुष्यबळ त्यांना लागतं. तर जो कोणी व्यक्ती हे शिवधनुष्य उचलू शकेल त्या व्यक्तीबरोबर सीतादेवींचा विवाह होणार हे त्यांनी त्याच वेळेस निश्चित केलेलं असतं. मग जेव्हा जेव्हा कोणी राजे राजकुमार तिथे भेटीस येतात आणि त्यांना माहिती असतं की हे शिवधनुष्याचा असा हा नियम आहे, तर प्रत्येक जण तो प्रयत्न करतो की, परंतु त्यांना साधा हलू पण शकत नाही शिवधनुष्य. आणि जेव्हा विश्वामित्र मुनी रामचंद्र आणि लक्ष्मणजींना घेऊन मिथिला नगरीमध्ये येत आहेत, तर तेव्हा ते म्हणतात की तिथे ना त्या शिवधनुष्याबद्दल ते सांगतात की असा असा शिवधनुष्य आहे आणि ते आपण पाहण्यासाठी म्हणून जाऊयात. आणि तो त्या दरबारामध्ये ठेवलेला असतो. मग तो शिवधनुष्य म्हणजे रामचंद्र पाहतात आपल्या गुरूंकडे आणि ते म्हणजे खुणेनेच विचारतात की मी याला हात लावू शकतो का. तर विश्वामित्र मुनी त्यांना होकार देतात की हो, तू पाहू शकतोस. मग जेव्हा ते शिवधनुष्याला हात लावतात, त्यांना वंदन करतात, तर तेव्हा ते पुन्हा एकदा नजरेने परमिशन घेतात, परवानगी घेतात आपल्या गुरूंची की मी या शिवधनुष्याला उचलू शकतो का. आणि मग विश्वामित्र मुनी त्यांना परवानगी देतात की हो, उचलू शकतो. आणि मग अगदी लीलया अगदी एका हाताने रामचंद्र तो शिवधनुष्य उचलतात आणि सहजपणे ती प्रत्यंचा लावतात आणि त्याच वेळी तो शिवधनुष्य हा मोडला जातो. आणि त्याचा आवाज इतका मोठा असतो की रामचंद्र, लक्ष्मणजी, विश्वामित्र मुनी, जनक राजा, सीतादेवी आणि जे कोणी मुनी आहेत, तर ते सोडून बाकी जे दरबारी आहेत ते सगळेजण मूर्छित होऊन पडतात. आणि मग जनक राजांना म्हणजे जनक राजा ठरवतात की हाच योग्य वर आहे सीतादेवींसाठी. आणि हा वीर्यशुल्क पद्धतीचा हा विवाह त्या पद्धतीने तो इथं त्याच्या मध्ये पण की जेव्हा आदल्या दिवशी प्रथम भेट होते रामचंद्र आणि सीतादेवींची, फक्त नजर भेट होते, तर सीतादेवींचं सौंदर्य पाहून रामचंद्र इतके आकर्षित होतात आणि तीच अवस्था सीतादेवींची पण असते की त्या पण इतक्या की कोण हा युवक आहे असा त्या विचार करतात. आणि रामचंद्र त्या दिवशी जेव्हा म्हणजे दुसऱ्या दिवशी दरबारामध्ये त्या शिवधनुष्याला पाहण्यासाठी म्हणून पाचारण होतं,
त्या दिवशी जेव्हा रात्री विश्रांती घेत असतात तेव्हा रामचंद्र म्हणतात की काय बरं एवढा आकर्षित झालेलो आहे. तर कारण मला हिच्याबद्दल काहीच माहिती नाहीये, पण ज्या अर्थी मी या मुलीप्रती आकर्षित झालेलो आहे, या अर्थी ती अविवाहित अशी युवती आहे. म्हणजे त्यावेळेसचा आपण म्हणतो ना की किती उच्च स्तर किंवा किती उच्च जीवनशैली होती, की त्या ती भावना, की या व्यक्तीप्रती मी आकर्षित झालेला आहे याचा अर्थ ती अविवाहित आहे. कारण एका विवाही स्त्री बरोबर प्रति आकर्षित होणं शक्यच नाही. म्हणजे हा जो आत्मविश्वास किंवा हा जीवनाचा स्तर किती उच्च कोटीचा आहे हे आपण समजू शकतो. आणि जेव्हा म्हणजे रात्रभर विचार करतायत रामचंद्र, आणि जेव्हा दुसऱ्या दिवशी ते हा शिवधनुष्य मोडला जातो, तर त्यावेळी म्हणजे सीतादेवींना वरमाला घेऊन बोलवलं जातं आणि रामचंद्रांना 2 मिनिटं समजत नाही की हे काय चाललंय, मी तर सहजपणे आपला शिवधनुष्य हे केलेलं आहे. तर त्यावेळी मग त्यांना दशरथ महाराजांचं हे जे काही सर्व विवाहाचं अट समजते, तेव्हा रामचंद्र म्हणतात, म्हणजे आपण किती म्हणजे रामचंद्रांचं संयम पाहू शकतो, की रामचंद्र म्हणतात की नाही, माझे वडील म्हणजे माझ्या आई वडिलांची जोपर्यंत या विवाहास परवानगी मिळत नाही तोपर्यंत मी हा विवाह करू शकत नाही. आणि मग त्याच्यानंतर जनक महाराज किंवा अयोध्येला सर्व निमंत्रण जातं आणि त्यावेळी मग हा विवाह संपन्न होतो. आणि सीतादेवी म्हणजे हे जेव्हा रामचंद्र म्हणतात तेव्हा सीतादेवींच्या ज्या मैत्रिणी असतात तर त्या चिंतेमध्ये असतात की एक तर हा शिवधनुष्य कोणाला म्हणजे हलू पण शकत नव्हता, आणि रामचंद्रांनी हा शिवधनुष्य मोडलेला आहे. आणि आता ते म्हणतायत की माझ्या आई वडिलांची परवानगी असेल तरच मी हा विवाह करू शकेन. तर त्या काळजीत म्हणजे इतक्या चिंतातूर होतात. परंतु सीतादेवींकडे जेव्हा त्या पाहतात तर तेव्हा सीतादेवी मात्र खूप आनंदी असतात, कारण त्या हा विचार करतात की केवळ आकर्षण, म्हणजे ही व्यक्ती आपल्या प्रती आकर्षित झाली आहे, आणि ही गोष्ट म्हणजे आपण म्हणू असं उतावीळ झालेल्या नाहीये. तर त्या परिस्थितीमध्ये सुद्धा ते संयम बाळगून आहेत. म्हणल्यानंतर कुठलंही नातं नवीन जोडताना जुनी नाती किंवा आहेत ती नाती ही व्यक्ती विसरत नाही. आणि हा त्यांचा एक जीवनाचा जो स्तर किंवा ही जी विचारशैली जेव्हा सीतादेवी अनुभवतात तेव्हा त्या खूप आनंदी होतात की मला जो ज्या पद्धतीचा म्हणजे मला मी जे समजत होते की हा युवक हा माझ्या जीवनामध्ये असावा, तर ते अगदी योग्य अशी आपली निवड आहे हे स्मरून त्या खूप आनंदित होतात. आणि मग सीतादेवींचा विवाह श्रीरामचंद्रांबरोबर होतो. आता सीतादेवी उंचीनी लहान असतात, रामचंद्र उंच असतात. आता वरमाला घालण्याची जेव्हा वेळ येते तर तेव्हा रामचंद्र हे क्षत्रिय, त्यांचा क्षत्रिय धर्म आहे, ते कुणापुढे असं झुकत नाही. मग हा मोठा प्रश्न पडतो की सीतादेवी रामचंद्रांच्या गळ्यामध्ये हार कसा घालणार. मग त्यावेळी लक्ष्मणजी त्यांच्या मदतीला धावून येतात आणि ते रामचंद्रांना वंदन करतात. आणि मग त्यांना उठवण्यासाठी म्हणून रामचंद्र वागतात, तेव्हा मग सीतादेवी पटकन त्यांच्या गळ्यामध्ये वरमाला घालतात. तर विवाह म्हणजे असं एक वाहन आहे की जे विशिष्ट प्रकारचं वाहन म्हणून विवाह म्हटलं, की जे या दोन्ही परिवारांना, केवळ व्यक्तींना एकत्र आणत नाही तर दोन परिवारांना एकत्र आणलं जातं. आणि ते करताना कुणाची तरी मदत खूप गरजेची असते, म्हणून इथे लक्ष्मणजी त्यांना मदतीला धावून आलेले. तर त्यामुळं कुठलाही विवाह सोहळा हा केवळ स्वप्रयत्नाने असा होत नसतो, तर आपल्याला
मदत कुणाची तरी घेणं किंवा कुणाचं तरी कृपा असणं गरजेचं राहतं. तर अशा पद्धतीने त्यांचा विवाह सोहळा संपन्न होतो. आता सीतादेवींचा विवाह म्हणजे एक राजकुमारी आहेत, आपण विचार करू शकतो की एक लाडात वाढलेल्या किंवा फारस कधीच म्हणजे दुःख न अनुभवल्या अशा या सीतादेवी आहेत. आणि त्या जेव्हा अयोध्येमध्ये आलेल्या आहेत, तर मुख्यतः रामचंद्रांच्या या अवताराचं जे कार्य आहे, रावणाचा वध आणि करून एक धर्म संस्थापना करणं, हे त्यांचं कार्य असतं. त्यामुळं त्यांना या राजदरबारातून बाहेर पडणं हे फार महत्वाचं असतं. आणि आपल्याला माहितीये की कशा पद्धतीने मंथरेच्या मनामध्ये ते विषजन्य विचार येतात, जेणेकरून कैकेयी माता या यांना ते सातत्यानं ऐकून त्या अगदी खूप प्रेम करतात रामचंद्रांवरती, परंतु त्यांचं पण मन दूषित होतं. आणि मग ते 2 वर मागितले जातात आणि रामचंद्रांना 14 वर्षांचा वनवास हा म्हणजे आपण पाहू शकतो की ज्या दिवशी एक राजाचं मुकुट धारण करण्याची वेळ आहे, त्या दिवशी त्यांना तो मुकुट काय तर राजवस्त्र देखील सोडावी लागतात आणि वनवास उपभोगावा लागतो. तर असं आयुष्यामध्ये कितीतरी गोष्टी असतात की आपण ठरवलेलं असतं की अरे हे करायचे, आणि ती वेळ आल्यानंतर तो आपण म्हणतो ना हातातोंडाशी आलेला घास असा पटकन कोणीतरी काढावा, तशा प्रकारच्या अवस्थेमध्ये देखील रामचंद्र यांचा संयम आपण पाहू शकतो. आणि वनवास देखील ते किती आनंदाने स्वीकारतायत हे आपण पाहू शकतो. तर हा एक रामायणातनं घेतलेला आपण खूप मोठा आपण हा धडा घेऊ शकतो की बऱ्याचदा आपण असं यशाच्या शिखरावर असतो आणि तिथे आपल्याला म्हणजे अगदी थोडंसंच दूर असतं आणि तिथून आपल्याला अपयशाच्या खाईमध्ये आपण जेव्हा पडतो, तर तेव्हा रामचंद्रांसारखा कसा संयम असावा हे आपण शिकू शकतो. आणि त्यामध्ये देखील रामचंद्र, आणि जसं म्हणलं की पान म्हणलं की सुपारी, म्हणजे लक्ष्मणजी तर आहेतच वनवासामध्ये, आणि रामचंद्र म्हणतायत सीतादेवींना की नाही, तुम्ही मात्र इथेच राजदरबारामध्ये माझ्या आई वडिलांची काळजी घ्या, तुम्ही इथेच राहा, कारण तुम्हाला वनवास तुम्ही किती कष्टदायक आहे हे तुम्हाला सहन नाही होणार आहे. तर खूप समजावण्याचा प्रयत्न करतात, परंतु सीतादेवी तिथे म्हणतात की नाही, जेव्हा माझा विवाह संपन्न झाला तेव्हा माझ्या वडिलांनी, जनक महाराजांनी काय सांगितलेलं आहे की तुमच्या सुखामध्ये आणि दुःखामध्ये मी तुमच्या सदैव बरोबर असेन, आणि नुसतं बरोबर नाही तर तुमच्या पुढं असेन, आणि तुमच्या वाटेतले जे काही काटे किंवा जे काही दगड आहेत ते मी दूर करेन, आणि तुमची जी पायवाट आहे ती मी सुलभ करण्याचा प्रयत्न करेन, असा विश्वास माझ्या वडिलांनी विवाहाच्या वेळेस दिलेला आहे. आणि पाहू शकतो आपण की जेव्हा रावणाशी युद्ध करायचं आहे, तर सीतादेवी पुढे गेलेल्या आहेत आणि रामचंद्र नंतर आलेले आहेत. तर अशा पद्धतीने सीतादेवी म्हणतात की विचार आता कसला करता, जेथे जेथे राघव तेथे सीता, ज्या मागे हे चरण चालती त्या मार्गी मी त्यांच्या पुढे, मी त्यांच्या पुढे राहणार आहे. वनवासाची मला न भीती संगे आपण भाग्यविधाता, आणि तुमच्या पुढे मी राहीन आणि वनवासामधले जे काही त्रासदायक गोष्टी आहेत त्या दूर करेन, असा विश्वास बाळगून त्या रामचंद्रांबरोबर वनवासाला निघतात. आणि वनवासामध्ये आपण पाहतो की चित्रकूट आहे, पंचवटी आहे, तर या ठिकाणी म्हणजे दंडकारण्य या ठिकाणी ते मुख्यतः वास्तव्यास आहेत. तर चित्रकूट मध्ये आपण ही लीला पाहतो की अत्री मुनी आणि अनुसूया देवी
यांच्याकडून त्या पतिव्रतेचं किंवा स्त्री धर्माचं सगळे धडे त्या घेत आहेत. त्याच्यानंतर चित्रकूटमध्ये अजून एक लीला कुठली झालेली आहे तर जयंत नावाचा जो कावळ्याच्या स्वरूपामध्ये इंद्राचा पुत्र आहे मला वाटतं, तर ते आलेले असतात एक कावळ्याचं रूप घेऊन. आणि या विरहा किंवा ह्या एकांतवासात असतात. रामचंद्र आणि सीतादेवी, सीतादेवींच्या मांडीवरती रामचंद्र यांनी डोकं ठेवलेलं आहे, माथा ठेवलेला आहे आणि ते गाढ अशी विश्रांती घेत आहेत. तर आणि हा जो कावळा आहे तर तो तिथं म्हणजे तो काय असा सामान्य कावळा नसतो, तो तो तिथे येतो आणि सीतादेवींच्या छातीवरती खूप असे जखमा करतो. आणि सीतादेवी खूप स्तब्धपणे त्या शांतपणे ते सगळं झोप मोड होईल म्हणून. आणि जेव्हा रामचंद्रांना जाग येते, सीतादेवींचं रक्तबंबाळ असं हे झालेलं असतं आणि त्या ह्यानी रामचंद्र जेव्हा जागे होतात तेव्हा ते खूप क्रोधित होतात त्या कावळ्याकडं हे करून. आणि तिथलाच ते गवत काढतात आणि त्याचं ब्रह्मास्त्रामध्ये रूपांतर होतं आणि ते त्या कावळ्याच्या दिशेने फेकलं जातं. परंतु तिथे सीतादेवी आणि ते टाळण्यासाठी तो कावळा आहे तो सगळ्या ठिकाणी जाऊन येतो. विष्णू आहे, ब्रह्माजी आहेत, परंतु कुठेच त्यांना आश्रय मिळत नाही. मग ते सीतादेवींच्या आश्रयाला येतात. सीतादेवी रामचंद्रांच्या चरणाशी त्यांना आश्रय देतात. आणि त्यांना कारण तिथं सीतादेवी उपस्थित आहेत म्हणून रामचंद्र त्यांना मारू शकले नाहीत, तर त्यांनी केवळ त्यांचा एक डोळा हा हे केला. हरी बोल, आवाज येत नाहीये का? एक मिनिट. हरी बोल येतोय ना? हा. तर मग सीतादेवी त्या कावळ्याचं म्हणजे एक प्रकारचं जरी कावळ्याचं एक डोळा हे झाला आपण म्हणतो ना एकाक्षय कावळा, तर त्याची ही कथा आहे. तर कावळ्याचा केवळ डोळा जातो परंतु त्याच्या जीविताला हानी पोहोचत नाही, कारण तिथे भक्ती देवी, साक्षात भक्ती देवी, कृपेची देवी तिथे उपस्थित आहे आणि तिथं त्यामुळे ते रामचंद्र काहीच करू शकले नाही. आणि अशा पद्धतीने त्या कावळ्याला जीवदान मिळतं. चित्रकूटच्या लीला किंवा ते वास्तव्य संपून जेव्हा ते पंचवटी दंडकारण्यात येतात तेव्हा आपल्याला माहिती की सीतादेवींचं अपहरण त्या ठिकाणी होतं. तर आता हे अपहरणाचं पण आपण पाहू शकतो की जेव्हा शूर्पणखा पहिल्यांदा शूर्पणखा पाहते रामचंद्रांना आणि त्यांच्या प्रती ती आकर्षित होते, तर तेव्हा रामचंद्र यांनी ते म्हणतात की नाही मी तर एक पत्नी व्रत घेतलेला आहे आणि मग आता शूर्पणखेला सीतादेवी यांचा अडथळा दूर करायचा आहे. मग म्हणून त्या सीतादेवींवरती आणि सीतादेवींच्या उपस्थितीमध्ये त्या सीतादेवींच्या इथे वार करण्यात जातात तेव्हा लक्ष्मणजी त्यांचं नाक हे करतात, नाक तोडतात. तर त्या रक्तबंबाळ अवस्थेमध्ये त्या मग रावणाकडे जातात आणि कशा पद्धतीने सीतादेवी खूप सुंदर आहेत असं वर्णन करतात आणि ती योग्य असा वर म्हणजे तुम्ही आहात. ऍक्च्युली त्याचं कारण वेगळं असतं. शूर्पणखेला स्वतःच्याच भावाकडनं बदला म्हणजे भावाचाच बदला घ्यायचा असतो, कारण त्यांना समजतं की रामचंद्र हे सक्षम आहेत रावणाचा वध करण्यासाठी आणि म्हणून त्यांचा पतींना रावणाने मारलेलं असतं आणि त्याचा सूड त्यांना घ्यायचा असतो. तर त्या मात्र कशा अशा वेगळ्या पद्धतीने सांगतात की कशा सीतादेवी खूप सुंदर आहेत आणि त्यांना त्यांच्यावर तुमचाच हक्क आहे असं. तर अशा पद्धतीने रावण हा कामवासनेने तो कामवासनेच्या आहारी जातो आणि मग सीतादेवींना प्राप्त करायचं आहे ही त्याची अशी दुर्दम्य इच्छा असते आणि मग तो संन्यासाचं रूप घेऊन त्या पंचवटीच्या आश्रमामध्ये येतो. तिथं मरीची राक्षसाचं तो मदत घेतो. तर त्या मरीची राक्षसाला
सुरुवातीला मरीची राक्षसांनी सांगितलेलं असतं की तू असं काही करू नको. ह आणि तेवढं ऐकून रावण परत जातात देखील, परंतु जेव्हा शूर्पणखा हे सगळं वर्णन करते तेव्हा कामवासना किती, आपण म्हणतो ना किती किती प्रबळ असू शकतो, तर त्याच्या अधीन जाऊन यावेळी मात्र मरीचीचं ते काहीच ऐकत नाहीत आणि ते म्हणतात की तुला हे काम करायचं आहे. आणि मग मरीची हे त्या सुवर्ण हरिणाचं रूप घेऊन तिथे येतात. आणि इथे आता आपण पाहू शकतो की सीतादेवी या लीलेमध्ये एका जीवाची प्रतिनिधित्व करतायत, की एखादा जीव रामचंद्र बरोबर असताना देखील दुसऱ्या गोष्टीप्रती आकर्षित जेव्हा होते तेव्हा काय अवस्था होऊ शकते. तर ही जी लीला आहे, तर या लीलेमध्ये एका जीवाचं प्रतिनिधित्व सीतादेवी करतायत. आणि म्हणून त्या सुवर्ण हरिणाला अभिराम असं म्हणले, की जेव्हा रामचंद्रांपेक्षा पण एखाद्या गोष्टीला आपण महत्व देतो तेव्हा ती अभिराम अशा स्वरूपामध्ये ती गोष्ट व्यक्त होते. आणि मग त्या अवस्थेमध्ये लक्ष्मणजी म्हणजे साक्षात गुरु यांनी जी लक्ष्मण रेखा आखून दिलेली आहे त्याचं उल्लंघन जेव्हा होतं एका जीवाकडून, तेव्हा मग मायादेवी ज्या रावणासारख्या हरण आपल्या सगळ्या एका जीवाचं हरण करतात, अशा पद्धतीने ती सीता अपहरण घडतं. तर आता सीता अपहरण घडणं ह्याच्या मागे रावण मात्र सीतादेवींना त्यांना भरपूर शाप मिळालेले असतात त्यांच्या चुकीच्या कृत्यामुळं किंवा या कामवासनेमुळं. जसं की वेदवती वेदवती या विष्णूंसाठी खूप तपश्चर्या करतायत आणि जेव्हा तिथून रावण जातो तर त्या वेदवती च्या सौंदर्यानं जेव्हा ते आकर्षित होतात, तर त्यावेळी आपल्या योगशक्तीद्वारे या वेदवती माता एक अग्नी स्वतःच्या शरीराभोवती निर्माण करून त्या अग्नीमध्ये त्या प्रविष्ट होतात आणि स्वतःला तिथे नष्ट करतात. परंतु जाताना त्या काय म्हणतात की पुढच्या जन्मी तुझ्या मृत्यूचं कारण मीच असेल. आणि या सीताहरणाच्या वेळी देखील आपण समजू शकतो की ह्याच त्या वेदवती किंवा छाया सीता, माया सीता म्हणू शकतो आपण, की त्याच प्रकट होत आहेत की ज्यांचं अपहरण हा रावणाने केलेलं आहे. आणि रावणाला अजून एक शाप असतो की मला वाटतंय रती रंभा 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 हा जबरदस्तीने घेतला जातो तेव्हा त्या शाप देतात की जर तू कुठल्याही स्त्रीच्या परवानगी शिवाय जर उपभोग घेण्याचा प्रयत्न केला, हा रंभा, तर प्रयत्न केलास तर तुझा तिथं विनाश होईल. आणि हा शाप रावणाला माहिती असतो, म्हणून ते जवळजवळ एक वर्षभर सीतादेवींना म्हणतात की मी एक वर्षभर वाट पाहीन की तुमचा उपभोग घेण्याची तुम्ही मला परवानगी द्याल म्हणून. आणि जर ते करू नाही शकलात तर एका वर्षानंतर मी तुम्हाला मारून टाकेन, अशा पद्धतीने त्या अशोक वाटिकेमध्ये त्यांनी बंदिस्त केलेलं असतं. तर असे शाप रावणाला असतात. बऱ्याचदा आपण म्हणतो ना की रावण एवढा त्यांना हात स्पर्श पण नाही केला, तर त्याचं मागचं हे कारण आहे की रावणाने हे का नाही केलं, तर त्या शापाने तो ग्रस्त असतो. तर आता हे जेव्हा सीता अपहरणाच्या बाबतीमध्ये आपण अजून एक छान लीला आपण पाहू शकतो की जेव्हा श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभू मदुराई म्हणजे दक्षिण मथुरेला त्यांचं यात्रेमध्ये जात असतात, तर तेव्हा एक रामभक्त असतो ज्यांचं नाव रामदास विप्र असे ते ब्राह्मण असतात. आणि ते काय करतात तर महाप्रभूंना म्हणतात की तुम्ही माझ्या इथे भोजनाचं ते निमंत्रण देतात आणि अतिथी म्हणल्यानंतर ते बोलवतात त्यांना भोजनाला. आणि जेव्हा महाप्रभू तिथे जातात तर तेव्हा भोजन तर तयारच नसतं. मग ते रामदास विप्र एवढे मग्न असतात त्या रामायणाच्या सगळ्या या लीलांमध्ये, तर ते काय म्हणतात की आत्ता भोजन तयार होईल, फक्त आपण
लक्ष्मणजी वनवा वनामध्ये कंदमुळं शोधण्यासाठी गेलेले आहेत. ते परत आले की सीता देवी भोजन तयार करतील, तोपर्यंत तुम्ही थांबा. आणि ते पाहून महाप्रभूंना इतका आनंद होतो, इतके ते प्रसन्न होतात की ही व्यक्ती रामांच्या प्रती इतकी म्हणजे इतकं भक्ती पाहून ते खूप प्रसन्न होतात. आणि मग जेव्हा परत हे रामदास विप्र त्यांच्या बाह्य चेतनेमध्ये येतात, तेव्हा ते म्हणतात की मला माफ करा, मी आत्ता सगळा प्रसाद तयार करतो. आणि मग ते जेव्हा प्रसाद बनवतात, महाप्रभू प्रसाद ग्रहण करतायत आणि रामदास विप्र मात्र प्रसाद घ्यायला नकार देतात, तर ते खूप दुःखी होतात. तर मग महाप्रभू म्हणतात, अरे तुम्ही का बरं प्रसाद घेत नाही, का बरं इतके दुःखी आहात? तर तेव्हा परत ते काय म्हणतात की नाही, सीतादेवींना रावणाने अपहरण केलेलं आहे आणि मला ते सहन होत नाहीये, म्हणून मी दुःखी आहे. आणि सीतादेवी सापडल्याशिवाय मी काही प्रसाद घेऊ शकत नाही. म्हणजे त्या पूर्ण परत एकटा त्या लीलेमध्ये जातात ते. आणि मग तेव्हा महाप्रभू म्हणतात की काळजी करू नकोस, त्या खऱ्या सीता नव्हत्या, तर त्या छाया सीता किंवा माया सीता देवी होत्या, ज्यांचं अपहरण. कारण खऱ्या सीता देवींना कोणी स्पर्श, म्हणजे अशा चुकीच्या भावना असतील तर कोणी स्पर्श काय, तर कोणी दर्शन देखील घेऊ शकत नाही. तर केवळ भगवंतांची कृपादृष्टी ज्यांना प्राप्त आहे, शुद्ध भक्तालाच त्यांचं दर्शन मिळणं शक्य आहे. त्यामुळे तू ती काळजी करू नको. आणि मग श्री कृष्णराज कविराज गोस्वामी म्हणतात की या गोष्टीमुळं रामदास विप्र यांचे खर तर जीव वाचला आणि त्यांनी ते उपवास सोडलेला आहे. आणि मग जेव्हा महाप्रभू हे परत अजून दक्षिणेला जातात, रामेश्वरला जातात, तर तिथे जे काही ब्राह्मण आहेत त्यांच्या संघामध्ये आल्यानंतर तिथं त्यांना कुलपुराण, म्हणजे भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर म्हणतात की या कुलपुराणाचे केवळ 2च अध्याय आता उपलब्ध आहेत. मग त्या कुलपुराणाचं वाचन तिथं होतं आणि ते कुलपुराण महाप्रभू विनंती करतात की मला हे द्या. आणि मग त्याचं ते जे काय आहे त्याचं परत एकदा लिखाण होतं आणि त्या बाकीच्या प्रती तिथं ठेवल्या जातात. आणि हे जे कुलपुराण आहे ते घेऊन परत महाप्रभू त्या रामदास विप्र यांच्याकडे येतात आणि त्यांना म्हणतात, त्यांना दाखवतात तो रेफरन्स आणि पहा, म्हणतात की प्रत्यक्षात सीतामाता म्हणजे अग्निदेवींचं, म्हणजे तिथून तिथून त्या उत्पन्न झालेल्या आहेत, त्यांचं ते शरीर आहे. आणि मग आपण पाहू शकतो की जेव्हा म्हणजे अग्निपरीक्षा, जेव्हा भगवान म्हणजे ही वेदवती ऍक्च्युली म्हणजे अपहरण जेव्हा होतं सीतादेवींचं, तेव्हा ही छाया सीता आवरित होते. वेदवती तिथे येतात आणि त्या आवरित होतात आणि त्या वेदवतींना घेऊन खरं तर रावण जातात. आणि जेव्हा अग्निपरीक्षा घेण्याचं रामचंद्र ठरवतात, का तर सीतादेवींच त्यामध्ये एक गुणगान व्हावं, हा त्यांचा उद्देश असतो, म्हणून ती अग्निपरीक्षा असते. त्याच्यामध्ये बाकी दुसराच कुठलाच उद्देश नसतो. म्हणून आपण अग्निपरीक्षेच्या बाबतीमध्ये पण खूप मतमतांतर की एवढ्या मोठ्या सीतादेवींना अग्निपरीक्षा का द्यावी लागली. तर ऍक्च्युली रामचंद्रांना विश्वास आहे, परंतु येणाऱ्या पिढीला मात्र एक चुकीची धारणा होऊ नये. आणि दुसरी गोष्ट म्हणजे या अग्निपरीक्षेमध्ये सीतादेवीचं जे काही गुणगान होईल, तर ते गुणगान अपेक्षित आहे रामचंद्रांना, म्हणून ती खरं तर अग्निपरीक्षा होते. आणि मग त्यावेळी मग या पुन्हा छाया सीता किंवा माया सीता तिथे लुप्त होतात आणि खऱ्या सीतादेवी परत एकदा रामचंद्रांच्या सोबत नित्यलीला करण्यासाठी उपस्थित होतात. आणि मग नंतर आपण पाहू शकतो की परत त्या वाल्मिकी मुनींच्या आश्रयाला येतात आणि त्या आश्रमामध्ये त्याला आपण पाहतो. तर आता ह्या इथे वाल्मिकी मुनींचा आश्रय, तर वाल्मिकी मुनी किंवा वाल्मिकी ऋषींच्या बाबतीमध्ये पण आपण पाहू शकतो की एक एका
मुनींचं, एका गुरूंचं किंवा एका ज्ञानवान व्यक्तीचं, ब्राह्मणाचं काय कर्तव्य असतं, तर असं काही खोलवर आध्यात्मिक ज्ञान देणं की जे कधीच आपल्याला कन्फ्यूज करणार नाही. तर हे कार्य या वाल्मिकी मुनींनी दाखवून दिलेले की खूप सखोल ज्ञान किंवा आध्यात्मिक ज्ञान की जे घेऊन आपण एक प्रकारे आपल्या पुढे एक स्पष्टता येते. म्हणून गुरूंचं स्थान आपण इथं पाहू शकतो. तर वाल्मिकी ऋषी हे तामसा नदीच्या इथे जेव्हा वास्तव्यास आहेत तेव्हा ते पाहतात की तामसा नदीच्या इथलं वातावरण खूप असं सात्विक असतं. आणि मग तिथे एक दोन क्रौंच पक्षी तिथे त्यांचं मिलन होत असतं आणि ते पाहून वाल्मिकी मुनींना असं वाटतं की भगवंत हे किती दयाळू आहेत की दोन जीवांमध्ये देखील हा स्नेहबंध त्यांनी हा निर्माण केलेला आहे. आणि तेवढ्यात एक शिकारी त्या मेल किंवा पुरुष जो पक्षी आहे तर त्याचं प्राण घेणारा असा तो बाण मारतात आणि त्या म्हणजे पुरुष जो तो गतप्राण होतो आणि तिथं ती भार्या त्याची तिथं उपस्थित असते. आणि ही क्रौंच पक्षी असे असतात की म्हणजे आपण ते पण खूप त्यांच्यामध्ये एक सिंगल पार्टनर किंवा पातिव्रत्य जे म्हणतो ना, तर ह्या पक्ष्यांमध्ये देखील, त्या क्रौंच पक्ष्यांमध्ये देखील हा प्रकार आहे की ते एक तर एकच लाईफ पार्टनर दुसरा स्वीकारत नाही. तर ते पाहून वाल्मिकी ऋषींना खूप असं दुःख होतं आणि पटकन त्या शिकाऱ्याच्या प्रती ते एक शाप असं देतात. ते पण तो शाप पण ते कशा पद्धतीने इतका लयबद्ध इतका सुरबद्ध लयबद्ध असतो की त्यांचं त्यांनाच आश्चर्य होतं की मी शाप देण्याच्या उद्देशाने मी जे काही म्हंटल ते पण किती सुंदर होतं. आणि मग तिथं ब्रह्माजी प्रकट होतात आणि त्या ब्रह्माजी म्हणतात की साक्षात सरस्वती देवी तुमच्या जिभेवरती प्रकट झाल्यात आणि त्यांनी हे बदवून घेतलेले. मग नंतर नारद मुनी येतात आणि मग ते म्हणतात की तुम्ही रामायणाची रचना करा. आणि मग वाल्मिकी रामायण तिथे आपल्याला प्रकट होताना दिसतं. आता आपण पाहू शकतो की वाल्मिकी रामायण म्हणजे थोडक्यात रामायण तर नारद मुनी म्हणतात की ब्रह्माजी म्हणतात की जोपर्यंत ही सृष्टी आहे किंवा सृष्टी उपस्थित आहे तोपर्यंत रामायण हे गायलं जाईल म्हणून. तर असा आशीर्वाद तिथं किंवा एवढं त्याचं महत्व ते सांगतायत. आणि आपण पाहू शकतो की आज देखील भले भारतामध्ये धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली जो काही गोंधळ आहे की सगळे आपण ग्रंथ बाजूला केलेले आहेत सगळ्या लहानपणापासूनच्या शिक्षण पद्धतीमध्ये, परंतु बाहेरच्या देशांनी मात्र हे खूप सहजपणे स्वीकारलेलं आहे. इंडोनेशिया सारख्या देशामध्ये रोज संध्याकाळी रामचरित्र याच्यावरती काही ना काही सुरू असतं रामकथेवरती. आणि ते सगळ्या नागरिकांना ते दाखवलं जातं. तर बाहेरचे देश मात्र ह्या सगळ्या गोष्टी इतक्या सहजपणे आत्मीयतेने हे स्वीकारत आहेत आणि आपण मात्र धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली आपण जी नैतिक मूल्यच आहेत तीच बाजूला करत आहोत. म्हणून तर आजच्या समाजाची इतकी वाईट परिस्थिती आपण पाहू शकतो. तर अशा पद्धतीने सीता आणि राम यांचं हे जीवन चरित्र आहे हे आपण पाहू शकतो. तर आता याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा आपण लक्षात घेण्यासारखा आहे ते म्हणजे विश्वामित्र मुनी हे काय करतायत तर राम आणि सीता यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करतायत. म्हणून ते संपूर्ण विश्वाचे मित्र किंवा गुरु आहेत. तर अशा पद्धतीने एक वैष्णव म्हणून देखील आपलं देखील तेच कार्य असलं पाहिजे की कशा प्रकारे आपण भगवंत आणि भगवंतांच्या शक्ती यांना आपण एकत्रित करू शकतो. आणि त्या विरोधात आपण पाहू शकतो की शूर्पणखा काय करतायत तर शक्ती पासून शक्तिमान पासून शक्तीला बाजूला करण्याचा प्रयत्न करतायत.
त्यांना कोण कोण पाहिजेत तर शक्तिमान पाहिजेत. हा, आणि शक्तीला त्या दूर सारतायत. आणि रावण काय करतायत तर त्यांना शक्ती पाहिजे आणि शक्तिमानला ते दूर करतायत. तर रावण असू देत किंवा शूर्पणखा असू देत, जेव्हा शक्ती आणि शक्तिमान यांना या दोन तत्वांना किंवा या दोन गोष्टींना जेव्हा आपण विलग करण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा शूर्पणखेसारखी नाहीतर रावणासारखी आपली अवस्था होऊ शकते. आता या दोन्हींमध्ये आपण पाहू शकतो की रावणाचा वध झालेला आहे आणि शूर्पणखेचं मात्र जीवनदान मिळालेलं आहे. तिला फक्त एक समज मिळालेली आहे, परंतु तिचा वध नाही झालेला. तर याचं मुख्य कारण म्हणजे शूर्पणखा जेव्हा तिथं असते, तिच्यावरती जेव्हा रावण हे करतात, नाक त्यांचं हे कापतात, तर तेव्हा तिथं सीतादेवी उपस्थित आहेत. त्यामुळं ते शूर्पणखेला मारू नाहीच शकले. आणि रावणाच्या वेळेस सीतादेवी मात्र तिथं उपस्थित नव्हत्या, म्हणून रावणाचा वध करू शकले रामचंद्र. तर सीतादेवी म्हणजे आपण म्हणू शकतो की एक पॉवर ऑफ मर्सी किंवा कृपा शक्ती आहे, आणि रामचंद्र हे एक पॉवर ऑफ जस्टिस किंवा न्याय न्याय शक्ती आहेत, किंवा एक डिसिप्लिन शिस्तबद्धतेची शक्ती आहे. तर कुठलीही गोष्ट आपण केवळ शिस्तीने करू शकत नाही. कुठलीही गोष्ट आपण केवळ कृपा किंवा एक लाड या स्वरूपात करू शकत नाही. तर ते दोन्ही एकत्र असणं गरजेचं राहतं. म्हणून कृपाशक्ती आणि शिस्तीची किंवा डिसिप्लिनची शक्ती ही नेहमी एकत्र असते. म्हणून सीता आणि राम नेहमी एकत्र असतात. आणि आत्ताची जेव्हा आपण सीतादेवी म्हणजे काय की जेव्हा त्या तशा पाहू शकलो आपण, तर सीतादेवींना अप्रोच होणं किंवा तिकडं त्यांना आश्रय घेणं खूप सहज सुलभ आहे. कारण सीतादेवी म्हणजे प्रकृती आहे. तर प्रकृतीमध्ये अनेक म्हणजे आपण जीव जीवतत्व असू देत किंवा खूप सारे तत्व आहेत, शक्ती आहेत. तर या शक्तींचा उद्देश काय आहे तर शक्तिमानाची सेवा कर. तर शक्ती ह्या भौतिक सृष्टीच्या स्वरूपामध्ये उपलब्ध आहेत. मग जेव्हा आपण विचार करतो की या शक्तीला शक्तिमानाशी च्या सेवेमध्ये आपण कशा पद्धतीने लावू शकतो, तर तेव्हा मात्र आपण खूप छान पद्धतीने सीतादेवींच्या राधाराणींच्या आश्रयाखाली असतो. परंतु जेव्हा आपण उपभोग घेण्याचा प्रयत्न करतो या भौतिक सृष्टीचा, तेव्हा मात्र आपण आपली अवस्था ही त्या रावणासारखी करून घेतो. म्हणून आपण नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे की ही भौतिक सृष्टी म्हणजे सीतादेवी राधाराणी यांच्या त्या आधिपत्याखाली आहेत. त्यामुळं त्यांचा उपभोग घेण्याची रावणासारखी वृत्ती आपण सोडून दिली पाहिजे. आणि कशा पद्धतीने आपण या सृष्टीची काळजी घेतली पाहिजे, जेणेकरून आपण राधाराणींचा सीतादेवींचा आश्रय आपण प्राप्त करून आपण सरते शेवटी आपण भगवंतांच्या चरण कमळांचा आश्रय घेऊ शकतो. तर अशा पद्धतीने एक वैष्णव म्हणून आपण सातत्याने हा विचार करणं गरजेचं आहे. आणि जेव्हा या लीलेमध्ये जीवतत्वाचं प्रतिनिधित्व करतायत सीतादेवी, तर त्यावेळी खूप सारं म्हणजे वानर सेना आहे किंवा खूप सारं रक्त त्या युद्धामध्ये वाहिलं गेलेलं आहे. तर आपण पाहू शकतो की एका भक्ताला वाचवण्यासाठी खूप सारं रक्त प्रवाहित करावं लागतं. तर श्रील प्रभुपादांनी ही जी काही चळवळ उभा केलेली आहे, तर त्याच्यामधला प्रत्येक भक्त ही श्रील प्रभुपादांची खरं तर त्यांच्या आश्रयाखाली आहे. त्यामुळे आपण वैष्णव किंवा आपल्या मंदिरामध्ये येणारा कुठलाही नवीन असू देत भक्त, आपण त्या प्रत्येक भक्ताची खूप चांगल्या पद्धतीने काळजी घेणं अपेक्षित आहे, जेणेकरून आपण प्रभुपादांना संतुष्ट करू शकतो, राधाराणींना संतुष्ट करू शकतो, श्रीकृष्णांना संतुष्ट करू
सीतादेवींचा आणि रामचंद्रांचा आपण आश्रय घेऊन त्यांना संतुष्ट करू शकतो. तर अशा पद्धतीने आपण सीतादेवींच्या बद्दल जाणण्याचा प्रयत्न केला. आज जान्हवा देवी यांचा देखील आविर्भाव आहे. तर जान्हवा देवी या नित्यप्रभूंच्या नित्यसंगिनी आहेत. तर जान्हवा देवी ह्या देखील कृपा शक्ती आहेत की ज्या अनंग मंजरी म्हणजे बलरामजी हे सर्व रसांमध्ये सेवा करतायत. आपल्याला माहितीये की शांत रसामध्ये ते करताल असू देत, मृदंग असतो या स्वरूपात सेवा करतायत, वेशभूषेच्या स्वरूपात सेवा करतायत, मंदिराच्या स्वरूपात, धामाच्या स्वरूपात सेवा करतायत, दास्य रूपामध्ये सेवा करतायत, साख्य स्वरूपात सेवा करतायत, वात्सल्य रूपामध्ये ते सेवा करतायत, माधुर्य रसामध्ये सेवा करण्यासाठी ते स्वतः राधाराणींच्या छोट्या बहीण अनंग मंजरी म्हणून त्या उपस्थित आहेत. आणि याच अनंग मंजरी आणि बलरामजींच्या नित्य संगिनी रेवती माता यांचं हे एक्सपान्शन म्हणजे जान्हवा देवी आहे. नित्यानंद प्रभूंच्या नंतर जान्हवा देवींचा आश्रय आपल्या या सर्व आचार्यांनी घेतलेला आहे. त्यामुळं खूप श्रेष्ठ आचार्य म्हणून जान्हवा देवी आहेत. विशेषतः नरोत्तमदास ठाकूर, श्यामानंद पंडित आणि तिसरे कोण, तर हे ह्यांना मार्गदर्शन जान्हवा देवींनी केलेलं आहे. आणि आपण पाहतो की राधाकुंडच्या इथे जान्हवा देवींचं भजन कुटीर आहे. त्यामुळे एक श्रेष्ठ आचार्य म्हणून आपण जान्हवा देवींचा आश्रय घेण्याचा प्रयत्न करूयात आणि त्यांना प्रार्थना करूयात की आपण देखील श्री नित्यानंद प्रभू यांच्या मार्गदर्शनाखाली आपण श्री चैतन्य महाप्रभूंना कशा पद्धतीने संतुष्ट करण्याचा प्रयत्न करू शकतो. तर त्याबद्दल तुम्ही सतत आम्हाला ती शक्ती प्रदान करा, मार्गदर्शन करत राहा. तर खूप खूप म्हणजे जान्हवा देवींना, सीता देवींना खूप खूप सर्वांसाठी प्रार्थना करूयात. आणि जर याच्यामध्ये या लेक्चरमध्ये जर कोणाला काही पॉइंट्स ऍड करायचे असतील, काही चुकलं असेल तर सांगायचं असेल तर तुम्ही नक्की सांगू शकता. आणि थोडाफार प्रयत्न केला, खरं तर काहीच पात्रता नसताना मला तुम्ही ही संधी दिलीत त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आवाज येतोय माझा? हो येतो ना. हरी बोल. थँक्यू माताजी. खूप छान क्लास दिला. खरं तर आज रामनवमी जानवा माताजींचं पण तुम्ही खूप छान सांगितलं. आज जानवा माताजींचा पण आज खरं तर आविर्भाव दिन आणि हे सगळे औचित्य साधून खूप छानस माहिती सांगितली. त्याबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद. ह्याच्यामध्ये ना आज मधु पंडित यांचा पण तिरोभाव दिन आहे आजचा. म्हणजे खरं तर तो पण एक आजचा विशेष हे आहे आजचा रामनवमीच्या ह्याच्यावर. मधु पंडितांचा पण एक हे आहे, तर तो पण खास असा दिवस आहे. तर खूप खूप धन्यवाद, एवढं छान माहिती सांगितली. मधु पंडित कोणाला प्रश्न यांच्याबद्दल असतील? खरं तर मी फार काही वाचलं नाही, त्यामुळे मी सांगितलं. तुम्हाला काही एक थोडस एक दोन थोडस शेअर करायचं तर नक्की शेअर करा माताजी. आज मधु पंडित म्हणजे आपण जयपूर यात्रेला गेलो होतो म्हणून मला शेअर करावं वाटलं. जयपूर यात्रेला आपण गेलो होतो आणि राधा गोपीनाथ जे आहेत तर त्यांचं दर्शन आपण घेतलं होतं. तर ते मधु पंडित यांना प्राप्त झालेले आहेत. आणि ते मधु पंडित गदाधर पंडितांचे शिष्य. आणि गदाधर पंडित जे आपल्याला माहित आहेत की श्रीमद भागवतम खूप छान वाचन म्हणजे वेगवेगळ्या ह्याच्यात त्याचं वाचन करायचे. तर ते त्यांचे शिष्य असे हे मधु पंडित. आणि त्यांना भगवंतांविषयी खूप प्रेम होतं. नंतर ते वृंदावनला आले तिथे. आणि वृंदावनला मग तिथे भगवंतांचा खूप ते हे करायचे. म्हणजे त्यांना इतकं आकर्षण निर्माण झालं होतं की भगवंत कधी प्राप्त होतील. आणि मग नंतर ते त्यांना गोपीनाथ प्राप्त झालेले आहेत. तर असे हे आज मधु पंडितांचा पण आज डिसअपिअरन्स डे आहे. म्हणजे आज
छान त्यांनाही प्रे करूया. थँक्यू. हरे कृष्णा. थँक्यू, कोणाला थँक्यू. प्रश्न असतील तर विचारू शकता. सेटिंग चेंज केलेलं आहे माताजींनी. सेटिंग झाले का ते? एक मिनिट पहा. हो, सेटिंग झालं होतं खरं नाही नाही. मगाशी. मनानेच मला वाटतं ते हे आता आता होतंय झालंय, काहीतरी. हा आता झालंय चेंज. हां. हरे कृष्णा, कोणाला प्रश्न धन्यवाद असतील तर माताजी. विचारा. प्रश्न काय नव्हता. मधु पंडितांचं स्मरण झालं, ते माताजींनी पण खूप छान सांगितलं. तर थँक्यू सो मच. तुम्ही सीतादेवींचं नंतर जे तुम्ही आपण काय करायला पाहिजे नेमकं ते जे सांगितलं ना, त्याच्यातून आपण काय शिकवण घ्यायला पाहिजे ते खूप छान पद्धतीने सांगितलं. तर थँक्यू सो मच माताजी. आणि आजच्या दिवशी सीतानवमीच्या दिवशी तुम्ही हे लेक्चर घेतलं ना, असं वैष्णवी समितीला खूप खूप धन्यवाद की त्या त्या दिवशी त्या त्या व्यक्तींचं स्मरण करणं आणि त्यांना प्रार्थना करणं, आपल्यावरती ती कृपा मिळत राहते आपल्याला ती. त्याच्यामुळे खूप छान वाटलं. थँक्यू माताजी. थँक्यू, थँक्यू. अजून काही करायचे असतील मुद्दे कुणाला तर ऍड करा नक्की. नाही, हा मुद्दा खूप छान वाटला. जेव्हा रामचंद्र लगेचच सीतादेवींशी विवाह करत नाहीत, तर ते थांबतात दशरथ महाराजांच्या आगमनापर्यंत आणि परवानगी घेण्यासाठी. तेव्हा सीतादेवींच्या मनामध्ये जे येतं ना, की हे नवीन नातं जोडताना जुनी नाती विसरलेले नाहीयेत. हा जो दृष्टिकोन सांगितला ना तुम्ही, तो फारच एकदम हार्ट टचिंग होता माताजी. तर खूप सुंदर आहे ते. थँक्यू माताजी. थँक्यू. चालेल, थांबूया आपण. हो हो, थांबूया. उद्या थँक्यू. उद्या जॉईन करा सगळ्या. उद्या आपल्या उद्या श्री हो. पुढील श्लोक वर असेल तर आपल्याला खूप छान ऐकायला श्री तुलसी माताजींचं लेक्चर म्हणजे एकदम त्यांच्या ओघवत्या वाणीमध्ये उद्या नक्कीच ऐकायला मिळेल छान असं. तर उद्या पण नक्कीच करा. उद्या रेग्युलर आपल्या भगवद्गीता श्लोकावर वेळ वेळ करू. हरे कृष्ण. थँक्यू.